नमस्कार रसिक हो. गोल्डन ज्युबिलीच्या या प्रांगणात आपलं उदंड स्वागत. अभिलाषा, लालसा, इच्छा, मग ती कशाचीही असो, साम दाम दंड भेद नीती या साधनांनी ती पूर्ण करण्याची परंपरा अनादिकालापासून सुरू आहे. स्त्री नावाची विधातेची निर्मिती आरंभापासूनच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. आसक्त आणि आरक्त पुरुष नेहमीच स्त्री लोभापायी वेडापिसा होतो. धर्म अधर्माची, नीती अनीतीची लढाई ही नेहमीच स्त्री भोवती फिरत राहिली. आजही 21व्या शतकात अगदी कोवळ्या वयात शारीरिक उन्माद, लैंगिक कामेच्छा यांनी स्वैर झालेली तरुण मुलं अनेक भोगविलासाची शिकार बनत आहेत. मुलामुलींना भुरळ पाडणारं तारुण्य हेच त्यांना अधोगतीला नेणारा शाप ठरतो आहे. आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहणारे तरुण तरुणी या निसरड्या वाटेवर सैरभैर होऊन वागताना आपल्याला रोज दिसत आहेत. कमी वयातच वयात येणाऱ्या मुलांना गुगल सारख्या सोशल मीडियानं अधिकच बेबंद करून टाकलेला आहे. पॉर्न क्लिप्स, वेब सिरीज यांनी तर यांच्या आक्रस्ताळेपणाला खतपाणीच घातलेलं आहे. हल्ली यातूनच निर्माण झालेली स्त्री लोलूप वृत्ती या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्याला हादरवून टाकू लागलेली आहे. निरागस प्रेमाची जागा आता पाशवी प्रेमानं घेतलेली आहे. त्यातून निष्ठूर झाले तरुण अघोरी उपायांची कवचकुंडलं प्राप्त करताना दिसत आहेत. सुडाग्नीच्या विपरीत बुद्धीनं विकृतीचा कळस गाठलेला आहे. वास्तवाला कोणताही शास्त्रीय आधार नसताना आजही वशीकरणाच्या भयावह प्रकारांनी सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे. इथं कुणाचीच भीती कुणालाच राहिलेली नाही. अशा सत्य घटनांवर प्रकाश झोत टाकणारा द्रष्ट्या विचारांचा सूर्योदय म्हणजेच गोल्डन ज्युबिली मित्रमंडळ भगतसिंग चौक सांगरूळ आपल्या 52व्या वर्षात पदार्पण करताना श्रीचरणी सप्रेम सादर होत आहे. मानवी प्रवृत्ती आणि विकृती यांची अभद्र संगत. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. बस 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 झालं समान. अजून किती वेळा समजावून सांगायचं तुला? तुला जसं वाटतंय तसं माझ्या मनात काहीही नाहीये. तुझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट येईल तुला. इतके दिवस मेसेजवर आपण बोलतोय म्हणजे तुला सैयारा पिक्चर वाटलाय का? सांग मला. तुला नेमकी कसली गोष्टी सांगितलं मला? जस्ट एक फ्रेंड म्हणून होतं ते. जस्ट एक फ्रेंडच्या पलीकडे जाऊ. आणि बघ, तसंही इन्स्टा, व्हॉट्सअप वर, स्नॅपचॅट वर इतरही माझे फ्रेंड्स आहेत ना तुझ्यासारखे, पण ओनली जस्ट फ्रेंड्स. ते जस्ट फ्रेंड्सच्या पक्की लोकांचं मला सांगू नकोस बाई. तू एक गोष्ट विसरू नकोस. आपलं जिगर का टोकर आहे. जिगर आहेस तू माझी. सुधरायचं बघा जरा. आणि कसले मेसेजेस करतोस रे तुम्हाला? आपण बोललो म्हणजे ते लगेच प्रेम झालं का? शुद्ध मैत्री असू शकत नाही. अजिबात नाही. झुरतोय तुझ्यासाठी कित्येक दिवस झुरतोय. माझं मन, माझं वेळ, माझं सर्वस्व सगळं लावलंय मी तुझ्या मागं. हे बघ समज, सध्या प्रेम चालू झालंय. मुली आधी प्रेमात पडतात आणि मग लगेच लग्न. त्या मुलींमध्ये मला तोलत आहेस तू? माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जितकं केलंय ना याची जाणीव राखून वागते मी. आणि मुळात मला हे असल्या फालतू भानगडीत पडायचंच नाहीये. कळतंय का तुला? लेक्चर पास कर. किती ते बस. अख्ख्या मार्केटमध्ये जाहीर आहे. कृपा जगतात आपली आवड आहे, या समाजची आवड आहे. पिक्चर खाल्लास. वा, छान छान. म्हणजे एखादी मुलगी जराशी हसली, जराशी बोलली, जराशी फ्रीली काय वागली की लगेच ती आपल्याला पटली. हे फायनल करता तुम्ही मला. बस बोललो ना लेक्चर. बस नीट बोलायचं.
हे बघ समोर विनंती करते, माझ्या मनात असं काहीच नाहीये. प्लीज तुझ्या ह्या विचारांचा दरवाजा बंद कर आता. तुझ्या या अशा वागण्याने ना सतत सतत स्ट्रेस मध्ये असते मी. रात्रभर झोपेत सुद्धा थरथरत असते. तुला कसं समोर तू 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 माझ्या इगोला टच करतेस. तू इगोला टच करतेस. तुला असं नाही सोडणार मी. नीट सांगतो तोपर्यंत ऐकत नाही तर सोडणार नाही तुला मी. हे जे तू गाजू पाहतोस ना ते प्रेम नाहीये. आणि हो लक्षात ठेव, माझा नकार हा अंतिम आहे. प्लीज थांबा आता हे सगळं. अस्वस्थ करून सोडलेस तू मला. तू माझी होणार नाहीस. सांगितलं ना एकदा, नाही होणार आहे. तू माझी होणार नाहीस. नाही नाही नाही. माझी नाही तर कुणाचीच, दुसऱ्या कुणाचीच होऊ देणार नाही तुला. मी तुला शेवट असो की सुरुवात मी काय करू शकतो. ए जा, तुला हवं ते कर, पण माझा नकारच असेल कायम. सरळेची धाव खोबरा पाठवा. या समजलं नका काय. आता बाग तुझं जगणं हे माझं खेळणं. तुझ्या श्वासाला सुद्धा माझी परवानगी लागेल यापुढे. माझा शब्द आहे, सगळचा शब्द आहे. व्हिडिओ बनला का नाही तू. वेट ब्रो. साहेबा हा बघ हा बघ कृपाचा चेहरा. कोण म्हणत का डुप्लिकेट. बॉस AI सॉफ्टवेअर मधून बनवलाय हा खास. सर्व कृपाची पार्नोग्राफी. चेहरा तिचा, आवाज माझा. मला नकार काय अंतिम. आता बघशील हा AIचा खेळ. कृपा watch to my new surprise. डिजिटल वशीकरण. आजच्या रात्रीत हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. घुमला पाहिजे सगळीकडे. फेसबुक इन्स्टा सगळीकडे. होतो तिचं अस्तित्व सॉफ्टवेअर मध्ये कैद. उद्या सकाळी असेल बघ मोठा धमाका. एवढंच. तिचं चांगलंच प्लॅनिंग केलंय. मला नकार. समजला नकार. त्या कृपानं मला नकार देऊन माझ्या तोंडावर थोबाडीत लावले. कित्येक दिवस झाले जीवाची अशी तडफड होती माझी. 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून विनोदाने तिच्यासाठी एक झाड. चिता भस्मदेवी मांत्रिकाचं एक मायाजाल. हे गण्या उगाच नाही इतके महिने तुझ्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोच केले. ती गिफ्ट होती आपलीच साधना. तिला गिफ्ट वाटलं असेल पण ते गिफ्ट नाही. विषाचा खडा आहे. विषाचा खडा. आज वेळ आली
ही सगळी साधनं जागी करायची. बरोबर सम्या, लेखा काय काय नंतर केले आपण. तिच्या डोक्यातलं केस नखाचा तुकडा मिळवला आणि त्या मांजरीची चोरणा लावली. म्हणून तर ही वेळ बरोबर साधून आली. मान भाऊन थांबा. थांबा की मर्दाव, इकडे बघा. हे सम्या, मानवर कर. हा, मस्त, बरोबर लागली. हे राण्या, काय लावलीस हे? आणि काय काय आणलीस इतकं हे? सम्या, हा घे डब्बा. डब्बा? कसला डब्बा रे? मंत्राचा डब्बा. मंत्राचा डब्बा बाबा. आता बघ त्याचा चमत्कार काय काय होत. हे सम्या, त्या काळ्या मिऱ्याचं औषध, लिंबू, राख, कडुलिंबाचा गंध आणि हे घे. बघ मला काय आणलंय. यात हा साळींदराचं सांबराचं लगात. आज अमावस्येचा अंधारी उत्सव आहे. रात्रीत कार्यक्रम बनवायचा व्हावा. AI तंत्रानं नाही तर आगोळी मंत्रानं. उजेडात जमत नाही ना, उजेडात जमत नाही ना. मग ते अंधारात खेचावं लागते. अंधारात खेचावाच लागणार. एक दावत डिजिटल, एक दावत तिचा हो मी मिळवणार. तिचा हो मी मिळवणारच. हा, तिचं मन काहीच करणार माझ्या ताब्यात. सगळ्या आणि नशिबाचं दान बी बघ कसं आपल्या पदरात पडलंय. कालच वरच्या गल्लीला दामू अण्णा देवा घरी गेला. त्याची राख वाट बघायला लागली. उद्या राख भरायच्या आत म्हणजे आजच्या राखड्याला तिथं गाजवायला लागतंय. भस्म लेखी मांत्रिकाचं थैमान. मांत्रिकाला बघूनच फाटायला लागली. नयन स्पर्शे जीवबद्ध भावाच्या भावा वंचकांत. स्मशान स्थानम वशीकरोमे. खरदत्ता, तू माझं वरा. तांत्रिक असताना कोणी काहीच करू शकत नाही आपले. बांध तो फोटो द्या सरदारा. या राखीत जिवंत आत्मा आहे आणि हा फिरता आत्माच
मोहया मोहया कृपा कृपा चालू झालं हिचं काय करायचं ह्या पोरीला रात्रभर जागरण करत असते डोळे मोबाईल मध्ये खुपसलेले असतात कायम आणि भल्या पहाटे हे असं कृपा एक कृपा अगं हो कृपा अगं किती भाव आहे तुला आणि किती दिवस झाले बघते मी की तुझं रोजचंही असं चालू आहे काय होतंय तुला कृपा तुला कसं समजतं अगं खूप भयानक आहे गं काहीतरी म्हणजे तिथे ना 5-6 कोल्ही कुत्री माझं पाठलाग करत आहेत लहानपणी तर माझ्या शरीरात काय करतायत गं सोडवण्याचा प्रयत्न करते मी आतोनात प्रयत्न करते पण माझे कोणीतरी हात बांधलेत आहे पण देत नाही येते दादांची अख्खी टोळी माझ्या मस्तकावर गिरट्या घालतोय असं वाटतंय ग मला खूप भीती वाटते मला खरंच कळत नाही माझ्यासोबत हे काय होतंय शांत हो आणि यासाठी रात्रभर मोबाईल मध्ये ते काय काय बघत असतेस ना ते पहिल्यांदा बंद कर हे सगळं त्या जागरणामुळे होतंय बघ आणि त्यात अगं तुम्ही सगळ्या फिरता मुली इकडं तिकडं धुळीच्या पावलांनी दृष्ट येते घरामध्ये कळलं का आता शांत हो मी आहे ना जा आवर आंघोळ कर मी दृष्ट काढते तुझी पण तसं नाही आहे ऐकलं ऐकतं माझं आई मी सांगते ना मी दृष्ट काढते तुझी जा आवर जा आई आई भाई साहब अरे काय हे पद्या जगतापाची पोरगी लोक आहे बघू तिच्या काय आहे बघ अरे बाबा ही काय ना बरोबर बघ की बिन कापडाचं उडील बघा कमा नाही बात बघितलंच तर छापतोय कसा पोरगी माझी लय हुशार आणि इथं बघ काय बरोबर गेलं काय खाल माने गावतानी निघाली की रे आता कळलं बघ त्याला वय कळणार त्याला हे खरं असं काय मारता बघ तरी सरळ दिसते नो का चेहरा वर करावं एवढा हसती बघ कशी सटवाईला हसवले गे इंस्टाग्राम वर असला व्हिडिओ टाकत्या तो बी बिन कपड्याचा म्हटलं चांगलीच पोचलेली चीज आहे मुली वय थांब जगतापला कॉलच लावतो विचारूया तुम्ही हा हॅलो हा जगताप काय पोरगीची मागे म्हणजे तुमच्या पोरगीचा व्हिडिओ आला इंटरनेटवर आता काय पोरी टाकत्यात तसलं असला पहिल्यांदाच बघितला म्हणून म्हटलं कसला माहितीच तुम्हाला बघा तुम्ही जाता तुमच्या संस्कारी पोरगीचे गुण आता मी तरी कशी सांगणार आईला किती वाटत मी तर चांगली पोरगी समजत होतो रे एखाद्याला साधी वाटायची अगदी साधी तिथे काय नाहीये पोरगी कल्ली तर बाहेर पडी पण साधीच दाखवली स्वतःला आणि एकदाच गाव सोडले की केसाचा आकडा पडतोय ऑटोमॅटिक काय रे अरे याला काय झालं श्वास घे असं का पळायला लागलाय काय नाही निघालो जगतापच्या घरला
अरे हेनं बघितला वाटतं व्हिडिओ सगळा. अरे काय काय झालं काय एवढं? अरे अरे तिकडं 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 बंद की ठेवून द्या. अरे काय नवीन बघा घेऊन आलायस आता नीट सांग की. अरे तिथं भयंकर प्रकार केलाय कोणीतरी बाबा, भयंकर केलाय प्रकार. म्हणजे अरे काय काय केलंय? अरे काय केलंय का असं? अरे सरणाजवळ काळं कापड हातरून लिंबू मिरच्या जळक खोबरं उडीद लय काय काय आहे अजून. सगळं सगळं मांडून ठेवलंय. तंत्रामंत्राचा खेळ आहे म्हणतात बाबा सगळी. काय होय? अरे तांदळाची माती बनायची होती रे म्हणून 5-6 जण गेली होती तिकडं. राखचा सगळा इस्कोट केला. इस्कोट तिथं तुडकूस घातलाय बघ रात्री. तिथं जबर तुडकूस घातलाय. या आईला आणि काय पाहिजे म्हणायची होय खरं. मग तू जगतापाच्या घरला का निघालाय? अरे काय म्हणजे का? अरे जगताप काकाच्या पोरीचा फोटो पुजवून अडकिवलाय सरणाला. होय. आणि वरलं तोरा गुंडाळाय. परत तुला सांगतो हळद कुक्कू राग. अरे बघ कसलं तरी रागात मी लावलंय. रागात चांगलीच पूजा घातली. हा घरादाराच्या नावासकट लिहून सगळं. हे आणि कोणी केलं का? आता बाहेर चुकून असते गावातच टाळका असणार कोणतरी. खरंच आहे पण विचित्र झाली. धान फक्त लागायच पाहिजे. आणि तुला समजू पोलीस आले तिथं पोलीस सगळं सगळं गाव जमलंय. मुलगीचा फोटो आणि मध्ये काय म्हणायचं याला पम्या जाग्यावर गेले वगैरे कळायच नाही. चल चल चल. कुठं आहे ती? अहो काय झालं? काय झालं? कुठं आहे कुठं आहे ती तुझी सोशवळ लेख? बाबा इकडे ये. काय हे कोणासोबत आहेस तू? हे असले धंदे करतेस तू? हे मी नाहीये बाबा. मी नाहीये. मी खरंच नाहीये. आणि हे असलं अरे माझ्या देवा कृपा. अगं काय केलंस हे कार्टे? आई नाही नाही आई आई मी नाहीये ती. मी खरंच सांगते. बेशरम झालाय कुठली? हे जे काही नागवा कृत्य केलेस ना ते बघून सगळं गाव थुंकत असेल आता माझ्यावर. आई आई मी खरंच नाहीये ग. खरं काय ते दिसतंय ना समोर. आम्ही तुला कॉलेजमध्ये घातलेले कोणाकोणासोबत जाऊन दाखीवर बोलायला. आई लाज वाटते मला तुझी. आई अगं काय बोलतेस तू? हे मी हे असलं करेन का बाबा? अजूनही नाही म्हणतेस? बेशरम तोंड काळं करून तेच काळं आमच्या तोंडाला फासायला निघालेस. नाहीये ती. हे बघ कृपा खोटं बोलू नकोस. हे जे काही दिसतंय ना हे सगळं समोर दिसतंय आणि तू अजूनही नाकारतेस ते. नाही गाई मी खरंच सांगतेय. अगं ऐका ना बाबा. मी खरंच नाहीये. माझा चेहरा वापरलाय पण हे शरीर कोणी दुसरीच वापरलंय. तू दिलंस ते वापरायला. मला ऐकू येतात गावकऱ्यांचे आवाज. बघा 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 जगतापांची पोरगी मोबाईलवर कशी बघा. अरे देवा 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 काय करू? शेर खाल्लं पोरगीनं. अहो तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. काय केलंस तर कृपा? हे काय केलंस? आई नाही. ताई अरे काय झालं? वातावरण गंभीर दिसतंय. काय बघ मला तू अगदी योग्य वेळी आलास बघ. म्हणजे बघ बघ तुझ्या लाडक्या भाचीनं काय प्रताप करून ठेवलाय ते. हो मला माहिती आहे सगळं म्हणूनच आलंय. मामा तुझी शपथ रे. मी असलं काही केलेलं नाहीये. तू तरी ऐकून घे. ठीक आहे कृपा बाळा रडायचं नाही. आता बघ शांत हो. हे बघ मल्हार तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस. बाई नाक टाकलंय तिने आमचं. अरे एवढा त्रागा का करून घेता तुम्ही दोघं? सगळ्या गल्लीत आवाज घुमतोय तुमचा. काय जगाला गंमत दाखवत आहे का तुम्ही? मी बघितला की तो व्हिडिओ. मग आणि तरीही तुला तिचीच बाजू पडतीये. हो कारण तुमच्यासारखं फक्त बघून मी अंतिम निर्णय कधीच नाही घेत. कळलं? मामा खरंच अरे मी काही केलेलं नाहीये. शांत तू शांत हो. मी आलो शांत. तेवढं कधी आपल्या इथं सध्या जे नवीन PI आलेत माझे मित्र आहेत चांगले. त्यांच्या कानावर मी हे सगळं घातलेलं आहे. त्यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलाय. थोडं संशयास्पद आहे म्हणजे असं हे एडिटिंग वगैरे असं काही करून हे असं करत असतात ही सगळी मंडळी आणि त्याची चौकशीही चालू आहे.
समजेल आपल्याला काय ते लवकरच खरं काय आहे ते कळलं. तो पण उगीच तिच्यावर राग काढू नका. मामा मामा त्यात ना तो माझा चेहरा आहे पण ते शरीर ते माझं नाही. मामा मी तशी नाही आहे. मी ऐका ना सगळेजण प्लीज. माझं नाव माझी प्रतिष्ठा सगळं उद्ध्वस्त केलं या पोरीनं. आणि तू चौकशीच सांगतोस मला. माझ्यासाठी ही मुलगी संपली. दाजी काय चाललंय. मामा थांब. बस झालं. यांना समजावण्याच्या मर्यादा संपलीत आता माझ्या. आता मला फक्त इतकंच सांगायचंय की या घरात आता मी फक्त एक दोष म्हणून उरलीये, बाकी काही नाहीये. नाही ग तसं नाहीये. मी आता मुलगी नाही की माणूसही नाही आहे. ती फक्त एक प्रश्नचिन्ह. कृपा माझं शांत राहणे जर अपराध ठरत असेल ना तर मग माझा शेवट हाच एक पुरावा ठरेल. कृपा कृपा अगं कुठे चालेल. कृपा काय हे तुम्ही दोघं तिच्याशी असं का वागलं. मग कसं वागायला हवं. अरे तिच्यावर काय बेतलंय समजतंय का तुम्हाला काही. अरे तिची काय अवस्था होत असेल. अरे पण बघितलंस ना तू. अगं एकीकडे हा व्हिडिओ दुसरीकडे गावाच्या स्मशानात तिच्या फोटोची पूजा सगळीकडून बिचारी ती अशी अडकून गेली आणि पुन्हा तुम्ही तिच्यावर काय करताय. पूजा पूजा मग कसली पूजा. काय बोलतोस तू. जेव्हा हा व्हिडिओ टाकला ना त्या रात्री म्हणजे कालच्या भर अमावस्येच्या रात्री कोणीतरी स्मशानात अघोरी पूजा घातलीये कृपाच्या नावानं कळलं. काय मग सकाळपासून पोलीस या दोन्ही गोष्टींचा छडा लावतायत. म्हणजे हे सगळं. अरे बापरे. नेमकं काय आहे हेच कोणी सांगू शकत नाही. पण ज्यानं हा व्हिडिओ व्हायरल केला ना त्याचा IP ऍड्रेस सापडलाय सायबर मध्ये. ट्रेस करतायत त्याला. फक्त आजचा दिवस वाट बघूया. उद्यापर्यंत नक्की सापडेल तो. मग समजेल खरं काय आणि खोटं काय. तोपर्यंत पोलीस सांभाळा धीर द्या. आई बाप आहात ना. हो कृपानं रात्रीपासून खोलीचा दरवाजाच उघडला नाहीये. काही खाल्लं सुद्धा नाहीये तिनं. एक दिवस उपाशी राहिली तर काय मरत नाही तुझी पोरगी. अहो पण ती म्हणतीये आहे ना की मी काहीही केलेलं नाहीये. आणि आपला मल्हार पण म्हणतो की हे कुठेतरी मुद्दाम केलंय म्हणून. ताई ये मल्हार ये. ताई मला आता जे काही कळलं त्यावर तुला सांगू का. हा ही एक अघोरी खेळी असू शकते. म्हणजे कधी मंत्रांचा आधार तर कधी तंत्रज्ञानाची धार. स्मशानाची पूजा ही आणि तो व्हिडिओ ही एकाच धाग्यात बांधलेला हा सापळा आहे सापळा. अगदी बरोबर आहे. नमस्कार मल्हारराव. नमस्कार साहेब. लागला का छडा त्या प्रकरणाचा. लागला ना छडा. हा. हा समज आणि हे सगळे त्याचे साथीदार आहेत. स्मशानातली विचित्र पूजा आणि तो खोटा व्हिडिओ आहे ना हे सगळं यांच्या डोक्याचं कारस्थान आहे. हा तो मांत्रिक असून आमच्या हाती सापडला नाहीये. काय त्याचा शोध सुरू आहे. म्हणजे तो व्हिडिओ हिने खोटा बनवून माझ्या पोरगीला बदनाम केलं. अरे नारायण. जगताप शांत व्हा. भोसले या सगळ्यांना पट्ट्यामध्ये बसवा. सगळ्यांना लागेल. ए चले ए आम्ही बस पाट पाट. बोला पडा बोला. काय काय केलं बोला. बसकी तुझे कबूल करा. हो साहेब आम्हीच केलं तो व्हिडिओ. इंस्टावर फेक आयडी काढला आणि त्याच्यावर तो व्हिडिओ व्हायरल केला. ती नाही म्हटली हो म्हणाली म्हणून केला आम्ही तो. अरे तुझे आई बाबा म्हणजे देवा धर्माची साधी मोठी माणसं केली आणि त्यांच्या पोटाला असला कपाळपर्यंत जन्माला आला हो. आणि असली अंतसा सुचायला लागली तुम्हाला. काय म्हणायचं हे. आणि गणा तू सुरू चालली. अरे मानलेला भाऊ ना तिचा तू. अरे राखी बांधायची रे तुला ती. आणि तिच्याच वाईटावर तू. हे पोरं कॉलेजला जायच्या नावानं शिमला तुमचा लेखक आणि अमावस्या पौर्णिमेला तुमच्या अंगात काय लगेच तिची दिशा देत आहे. घरानं काय काय करताय तुम्ही. आता हे सगळं उघडकीला आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर राग करताय. अरे यांच्या ओठांवर अजून साधी मिसळी फुटलेली नाही. अजून कसला श्री गणेश नाही यांच्या आयुष्याचा. तोवर हा असला खेळ मांडतायत. आणि हो
या अशा विकृत लोकांना शिक्षा द्यायला कायदा समर्थ आहे. पण अशी एखादी गोष्ट आपल्या नजरेत येते ना, तेव्हा आपल्याला दुसऱ्याचं काय घेणं देणं असं म्हणून आपण सोडून देतो. चुकीचं आहे ते. जेव्हा स्वतःच्या गुणाला आग लागते ना, तेव्हा आपल्याला कळतं. कायदा जरी कठोर असला तरी मुला मुलींना वळण लावायचं काम हे घर आणि समाज यातून मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून आहे. आणि तिथंच आपण कमी पडतो आहोत. म्हणूनच ही अशी अल्पवयीन मुलं किशोरवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी या अशा प्रकारापर्यंत पोहोचतात. प्रेमात पडून गेलेल्या मुली स्वतःच मी माझ्या मर्जीनं लग्न केलंय असं आमच्या समोर जबाब देतात. आणि मग हे तुमच्यासारखे आई वडील ना आमच्या इथून हातबल होतात. दाजी ताई, मी काय म्हणतो, आज कृपाच्या बाबतीत इतकं घाणेरडं कृत्य केलं गेलं, पण आई वडील म्हणून तिच्या दुःखावर फुंकर घातली तुम्ही, तिच्या अंतर्मनाची हात ऐकली तुम्ही. अरे पण मल्हार, आम्ही काही तिचे शत्रू आहोत का रे? हो, सांग ना. शत्रूच आहात. म्हणजे मग काय, फक्त अर्थ लावून शिक्कामोर्तब करणारे शत्रू आहात तुम्ही. समाजाला दिलेल्या चालीनुसार चालणारे पावले आहात तुम्ही. आज उघड झालं म्हणून कृपा चुकीची नव्हती हे सिद्ध झालं. अरे मुलगीचा चेहरा मोबाईल मध्ये जाण्याचा काय अवकाश, आणि ती कोणाच्या तरी प्रेमातच आहे हे सोपं उत्तर निवडणारा हा समाज आणि त्याचं ते बिनकाट्याचं बोलणं हीच खरी भस्म करणारी जादू. अरे मुलगा मुलगी सहज काय बोलले, हा लगेच तुमचा संशयाचा घोडा लागला का उधळायला? अरे कोणत्या गोष्टीवर ठरवताय तुम्ही की तीच चुकली म्हणून? एक मेसेज, एक स्टेटस, एक अफवा, आणि मग चौकात तुमचं न्यायालय सुरू. मग हा तिच्यावर होणारा मानसिक अत्याचार आहे की नाही मला सांगू आता जरा. मी काय म्हणतो ते काय लक्षात ठेवा, तुम्ही तिचे न्यायाधीश होऊ नका. विचार करा, अरे अशा कित्येक मुली असतील, त्या हरवत नसतील, हरवल्या जात असतील, कधी फोटोशॉप्स मध्ये, कधी अफवांच्या पोहेत, कधी दोन धमक्यांच्या सावलीत, तर कधी स्मशानात गुंडाळलेल्या दोरखंडाला. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या नजरेची धार कधी कधी तेव्हा ब्लेडपेक्षाही जास्त रक्तावून जाते. मल्हार, तू माझे डोळे उघडलेस बघ. अरे माझी कृपाही अशीच तणावात तर नसेल ना? अरे देवा, मला बघायला पाहिजे तिच्याकडं. म्हणजे कुठे आहे ती? अरे सकाळपासून उठलीच नाहीये ती, खोलीत आहे. काय? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? अरे पण कृपा, हे कृपा, कृपा! दार उघड. कृपा, बाळ कृपा, कृपा आता दार उघड. हे कृपा, तुला ऐकू येत नाही? ए बाळा, बाळा दार उघड. कृपा, 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 माझी कृपा. दाटला अंधार काळोखी, जीव पेटला याच साठी का मी जन्म घेतला.